नंतर म्हणायचं गुड इव्हनिंग 4 बर एनएलएम पर्यंत आपलं सगळं शिकून झालेलं आहे. एनएलएम पर्यंतचं मॉड्यूल पण तुम्ही कंप्लीट करणं एक्सपेक्टेड आहे आणि याच रिव्हिजन सेट 1 आणि तोही झाला असेल तर सेट 2 बरोबर. यू विल कीप इट सिंपल. टफ जात असेल काय करायचं मॉड्यूल रिपीट करायचं. सेट 2 टफ जात असेल सेट 1 रिपीट करायचं. पण करायचं काही ना काहीतरी करायचं करत राहायचं तरच ते डेव्हलप होत आहे. ओके घाबरून जायचं नाही गिव्ह अप करायचं नाही. इथे दुपारी बसून डाऊट विचारू शकता. ही फॅसिलिटी आता अवेलेबल करून गेलेली आहे. ओके ब्रिंग युअर डाउट्स गेट युअर डाउट्स सॉल्व द क्वेश्चन्स create the doubts ask the doubts to teachers discuss the questions with your friends teachers get the solution. हे सगळं करायचं आहे. त्यासाठी तुमची माझी इंटरॅक्शन होणं ही गरजेचं आहे. अपार्ट फ्रॉम दी लेक्चर सोडून सुद्धा ऍडिशनल इंटरॅक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. सो आय एम एक्सपेक्टिंग यू पीपल विल sit here for self study, ask the doubts, get your doubts cleared. सब्जेक्ट चांगला जितका चांगला अजून प्रिपेअर करता येईल. फर्स्ट टाइम रिवाइज करताना चेक करा अजून जास्त गोष्टी कळतात. सेकंड टाइम रिवाइज करताना बघा अजून त्या चॅप्टर मधल्या अजून डिटेलिंग्स रिव्हील होते की नाही. दुसऱ्यांदा शिकताना अरे लक्षात येतं हे किती सोपं आहे. समजतंय का. मला गोष्टी का सोप्या वाटतात कारण मी हे 6व्यांदा 7व्यांदा शिकवायलोय ना. आलं लक्षात. सो इट इज ऑल अबाउट रिवाइजिंग दी थिंग्स. पहिल्यांदा शिकताना अवघड वाटतंच. गोष्टी अवघड जातात. 4 पॉईंट समजतात 2 पॉईंट समजत नाहीत असं होतं पहिल्यांदा शिकताना. रिवाइज करताना त्या 2 मधला 1 पॉईंट येतो. सेकंड टाइम रिवाइज करताना त्या 2 मधला दुसरा पण जो अडला होता तोही येतो. समजतंय का. सो दीज टाइप्स ऑफ मल्टिपल रिव्हिजन्स आर एक्सपेक्टेड. समजतंय. बर सो आज आपण जो चॅप्टर चालू करणार आहोत बाळांनो तो आहे वर्क पॉवर अँड एनर्जी. व्हॉट इज द नेम ऑफ द चॅप्टर. वर्क पॉवर अँड एनर्जी WPE. सो राईट डाऊन द हेडिंग. मॉड्यूल चॅप्टर 6 मॉड्यूल 1 चॅप्टर 6. नेम ऑफ द चॅप्टर इज वर्क पॉवर अँड एनर्जी. वर्क पॉवर अँड एनर्जी. तर त्याआधी परत एक रिमाइंडर या वीक मध्ये तुम्ही काय काय कंप्लीट करणार होतात. कुठला रिव्हिजनचा चॅप्टर स्केलर वेक्टर अँड कॅल्क्युलस आणि NLM चं मॉड्यूल एवढं कंप्लीट करणार आहोत. NLM चं सेट 1 सेट 2 वगैरे तुम्ही कधी कराल नेक्स्ट वीक मध्ये ऍज अ रिव्हिजन ठरलंय आपलं. मॉड्यूल फर्स्ट प्रायोरिटी अँड अदर थिंग्स आर फॉर दी रिव्हिजन. बरोबर. वी विल कीप इट सिंपल. चलो बर सो हेडिंग घ्या. पहिला पॉइंट डायरेक्टली लिहा वर्क. What is the meaning of work? We will understand first. What is the meaning of work? We will understand first. What is the meaning of work? When we say that work is done. When we say that work is done. Okay? So त्याची definition लिहा. When a force acts on the body, when a force acts on the body and displaces the body when a force acts on the body and displaces the body, we say that the work is done by the force
the work is done by the force on the body. ओके, जेव्हा एखाद्या बॉडीवरती फोर्स ऍक्ट होतो आणि बॉडी डिस्प्लेस होते तेव्हा काय म्हणायचं? The work has been done by the force on the body. फोर्स न बॉडीवरती वर्क केलं. ओके, फोर्स न बॉडीवरती वर्क केलं, बरोबर, याला म्हणायचं वर्क. आतापर्यंत आम्हाला वर्क म्हणजे काय माहित होतं? घरच्यांनी आम्हाला लावलेली कामं म्हणजे वर्क, बरोबर, सरांनी दिलेला होमवर्क म्हणजे वर्क. पण फिजिक्स मध्ये वर्क म्हणजे काय? फिजिक्स मध्ये वर्क म्हणजे काय? जेव्हा एखाद्या बॉडीवरती फोर्स ऍक्ट होतो आणि ती बॉडी काय होते? डिस्प्लेस होते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? वर्क. तेव्हा त्याला म्हणायचं की द फोर्स हॅज डन सम वर्क ऑन द बॉडी, असं आपण त्याला म्हणायचं. बर, पुढे लिहा मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ वर्क. मॅथमॅटिकल किंवा मॅथमॅटिकली a very small work done, a very small work done by the force on the body, a very small work done by the force on the body. छोटस वर्क डन, डब्ल्यू म्हणूया की डीडब्ल्यू? डीडब्ल्यू. A very small work done by the force on the body, dW is equal to, by definition it is the dot product of force and the displacement. वर्क ही एक स्केलर गोष्ट आहे. डॉट प्रॉडक्टचा आन्सर काय असतं? स्केलर असतं की वेक्टर असतं? डॉट प्रॉडक्टचा आन्सर स्केलर असतं की वेक्टर असतं? स्केलर. बर, सो फोर्स हा एक वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट ही बाळांनो वेक्टर आहे, आणि त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट जो असतो तो काय असतो? स्केलर. ते काय असतं? वर्क डन. ते काय आहे? वर्क डन. छोटस वर्क डन कसं काढणार? बॉडीवरती फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय आणि बॉडीची छोटीशी डिस्प्लेसमेंट किती झाली? ds. सो एफ बार डॉट ds बार. बर, मग याला असंही लिहिता येतं सर, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स into magnitude of displacement into cos of angle between them. मग इथं तुमचा पार्टिकल, या पार्टिकल वरती फोर्स ऍक्ट झाला F, या पार्टिकलची छोटीशी डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये झाली, छोटीशी डिस्प्लेसमेंट ds, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल थीटा, छोटस वर्क किती झालं ऑब्जेक्ट वरती? F इंटू ds. F इंटू ds. बर, मग हे छोटस वर्क डन असं लिहिता येते, F इंटू कॉस थीटा इंटू ds. येते असं लिहिता? नंबरच तर येणार आहे, स्केलरच तर येणार आहे. वर्क डन पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. डॉट प्रॉडक्टचं उत्तर पॉझिटिव्ह येऊ शकतं, निगेटिव्ह येऊ शकतं, ते माहिती आहे आम्हाला. पण मी बाळा असं म्हणू शकतो F कॉस थीटा इंटू ds. हा जो F कॉस थीटा आहे, हा F कॉस थीटा जो आहे हा फोर्सचा तो कंपोनंट आहे जो अलॉंग द डिस्प्लेसमेंट आहे, किंवा पॅरलल टू डिस्प्लेसमेंट आहे, किंवा अँटी पॅरलल टू डिस्प्लेसमेंट आहे, पण तो अलॉंग द डिस्प्लेसमेंट आहे, हे लक्षात घ्या. हा कोण असेल? फोर्सचा F कॉस थीटा असेल, आणि हा कोण असेल? फोर्सचा F साइन थीटा असेल. हा फोर्सचा F कॉस थीटा, हा फोर्सचा F साइन थीटा. म्हणजे सर वर्क कुठला फोर्स करतो? वर्कचा तो कंपोनंट, सॉरी, फोर्सचा कोणता कंपोनंट वर्क करतो? डिस्प्लेसमेंटला पॅरलल असणारा की परपेंडिक्युलर असणारा? F कॉस थीटा न वर्क केलंय ना. ऍक्च्युली या फोर्सनं वर्क केलंय म्हणजे नक्की इथं काय आलं? F आलं की F कॉस थीटा आलं? F कॉस थीटा. F कॉस थीटा आलं ना. अरे F कॉस थीटा म्हणजे नक्की कोण? हु इज दिस F कॉस थीटा? या फॉर्म्युला मधला F कॉस थीटा कोण? कंपोनंट ऑफ फोर्स पॅरलल टू डिस्प्लेसमेंट. मे बी अँटी पॅरलल येऊ शकेल, अँटी पॅरललची केस पण दाखवतो.
समजा फोर्स इकडं लागलाय, समजा फोर्स इकडं लागलाय आणि ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट जी झाली आहे ती काहीतरी अशी झाली, होऊ शकते, कधी होईल ती केस बघू आपण नंतर, पण होऊ शकते. झाली डिस्प्लेसमेंट अशी इकडे झाली, हा आमचा फोर्स आणि ही आमची डिस्प्लेसमेंट, दोघांमधला अँगल थीटा, दोघांमधला अँगल थीटा, बरोबर. मग मला काय करावं लागेल, या लाईनला एक्सटेंड करावं लागेल, या लाईनला एक्सटेंड करावं लागेल, येते का लक्षात. आणि या फोर्सचा मला तिकडचा कंपोनंट बघावं लागेल. मग आता हा थीटा आहे, तर हा किती असणार, 180 मायनस थीटा असेल का, हा किती असेल 180 मायनस थीटा. मग फॉर टाइम बिंग त्याला मी काय म्हणतो, अल्फा. मग हा आता फोर्सचा कंपोनंट जो येणार तो काय येणार बाळ, एफ कॉस थीटा की अल्फा, अल्फा, एफ कॉस अल्फा येणार बाळ, करेक्ट. आणि हा काय फोर्सचा कंपोनंट एफ साइन अल्फा येणार. ठीक आहे सर, काही अडचण नाही. कधी कधी फोर्स काय करतो, कधी कधी फोर्सचा कंपोनंट एफ कॉस थीटा पॅरलल टू डिस्प्लेसमेंट येतो, आणि कधी कधी फोर्सचा कंपोनंट जो असतो तो अँटी पॅरलल टू डिस्प्लेसमेंट पण येतो, होऊ शकतं फोर्सचा कंपोनंट, बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं. बर सर, इन जनरल फॉर्म्युला आहे ना हा एफ कॉस थीटा इंटू डीएस, मग तुम्हाला परत विचार करत बसायची गरज असत नाही, तुम्ही एवढाच विचार करायचा, फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये, डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शन मध्ये, दोघांमध्ये अँगल किती आहे, एवढाच विचार करायचा. आणि सरळ फॉर्म्युला काय लिहून टाकायचा, एफ एस कॉस थीटा किंवा एफ इंटू डीएस इंटू कॉस थीटा. छोटस वर्णन मिळालं, छोटीशी डिस्प्लेसमेंट करण्यासाठी ऑब्जेक्टला मूव्ह करायचं एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत, स्वतःहून मूव्ह होणार आहे का, नाही. हा युनिफॉर्म वेलॉसिटी चालला असेल तर स्वतःहून पण मूव्ह होईल, पण समजा वेलॉसिटी चेंज करून वर्क जर करायचं असेल आणि एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत मूव्ह करायचं असेल, येते का लक्षात, किंवा जो ऑलरेडी स्टेशनरी आहे, एक ऑब्जेक्ट आहे इथं स्टेशनरी आहे, स्वतःहून मूव्ह होऊन तर इथं जाणार नाही, you have to move that object from this position to this position, so you have to displace that object, so you have to apply the force on the object, so you have to do the work on the object. मग किती वर्क आम्ही केलं, छोट्याशा डिस्प्लेसमेंट साठी छोटस वर्क डन, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट स्मॉल वर्क डन dw, then for complete displacement you have to integrate all these small work done for all these small displacements. समजतंय का, येते का लक्षात. सो लिहा, फॉर टोटल डिस्प्लेसमेंट, फॉर टोटल डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंटला आपण कॅपिटल एस म्हणूया, टोटल वर्क डन, टोटल वर्क डन डब्ल्यू काय असलं पाहिजे सर, इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू असलं पाहिजे. काही लोक याला टोटल वर्क डनला डब्ल्यू म्हणतात, काही लोक डेल्टा डब्ल्यू असं म्हणतात. डी डब्ल्यू चं इंटिग्रेशन काही लोक डेल्टा डब्ल्यू म्हणतात, ठीक आहे म्हणू देत, टोटल वर्क डनच आहे ना शेवटी ते, आपण त्याला डब्ल्यू म्हणायचं. वी कॉल इट ॲज डब्ल्यू. बर, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. मग इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू, डी डब्ल्यू म्हणजे काय बा, एफ बार डॉट डीएस बार, छोटीशी डिस्प्लेसमेंट एफ बार डॉट डीएस बार. बर, आता मला सांगा बाळांनो, एफ बार डॉट डीएस बार जो आहे त्याला मी काय लिहू शकतोय, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम असं लिहू शकतोय. दिस इज गोइंग टू बी माय टोटल वर्क डन इन मूव्हिंग द ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. टोटल डिस्प्लेसमेंट एस, छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएस. येते का लक्षात. बर, हे झालं डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ इंटू डीएस इंटू कॉस थिटा. बरोबर झालं इथंपर्यंत. इथं तुम्ही माझ्या बरोबरच स्वतः, लगेच मी पुढे जातो. हा, आता बघा नेक्स्ट पॉइंट काय लिहिता येतं मला, हेच वर्क डन काय आलं, इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू डीएस इंटू कॉस थिटा. आता लिहा एक स्पेशल केस, हा झाला बेसिक फॉर्म्युला, टोटल वर्क डनचा ऑलवेज वाला फॉर्म्युला हाच असतो, इंटिग्रेशन एफ बार डॉट डीएस बार किंवा इंटिग्रेशन एफ एस
एफ इंटू डीएस इंटू कॉस थिटा. स्पेशल केस. त्याची स्पेशल केस अशी आहे, इफ जर फोर्स जो आहे हा व्हेरिएबल नाहीये, हा कॉन्स्टंट आहे, ऍट ऑल पोझिशन कॉन्स्टंट आहे. इफ एफ बार इज कॉन्स्टंट ड्युरिंग एंटायर डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स हा व्हेरिएबल फोर्स नाहीये, फोर्स कसा आहे, कॉन्स्टंट ड्युरिंग एंटायर डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. If the force is constant during entire displacement, मग सर फोर्स तर कॉन्स्टंट आहे, ठीक आहे सर, मग असं होईल का बघा, ऑब्जेक्ट आधी इथं होता नंतर इथं आला, आधी पॉइंट ए ला होता नंतर पॉइंट बी ला आला, सर डिस्प्लेसमेंट झाली ए टू बी, झाली का बघा, डिस्प्लेसमेंट झाली ए टू बी. का झाली, कशी झाली ते बघत बसायचं नाहीये, डिस्प्लेसमेंट झाली ए टू बी, फोर्स लावल्यामुळेच झाली असेल. फोर्स कुठल्या तरी समजा वेगळ्या डायरेक्शन मध्ये लागतोय, पण ती डायरेक्शन आणि तो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑलवेज कॉन्स्टंट आहे ऍट ऑल पॉइंट्स. ऍट ऑल पॉइंट्स फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे ऍट ऑल पॉइंट्स. फोर्स एफ बारच आहे, अँगल थिटाच आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली आहे, एस बार. या पॉइंटला चेक केलं, पार्टिकल वरती तोच फोर्स आहे, त्याच डायरेक्शन मध्ये, त्याच मॅग्निट्यूडचा आहे. छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएस बघा, छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएस बघा, छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएस आणि फोर्स मधला अँगल बघा. मी म्हणतोय ना की फोर्स इज कॉन्स्टंट ड्युरिंग एंटायर डिस्प्लेसमेंट, म्हणजे सेम डायरेक्शन सेम मॅग्निट्यूड. असं जर असेल तर मी एफ कॉस थिटा इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. ऍग्री डिसऍग्री, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येतात असं आम्हाला कोणीतरी शिकवलेलं असणार आहे, बरोबर. मग हा कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आलाय, हा कॉस थिटा पण इंटिग्रेशनच्या बाहेर आलाय, इंटिग्रेशनच्या आत राहिलाय डीएस, आणि डीएस 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 चं इंटिग्रेशन किती होणार आहे, एस. डीएस बार म्हटलंय का मी, नाही, काय म्हटलंय, डीएस, मॅग्निट्यूड ऑफ डीएस, डीएस बार नाही म्हटलं, वेक्टर नाही, स्केलर आहे. एफ कोण आहे, फोर्सचा मॅग्निट्यूड, आणि एफ बार म्हणजे कोण, वेक्टर. डीएस म्हणजे छोट्याशा डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड, आणि डीएस बार म्हणजे छोटीशी डिस्प्लेसमेंट वेक्टर, बरोबर का. एफ कॉस थिटा इंटिग्रेशनच्या बाहेर आला. हे केव्हा वापरायचं आहे, स्पेशल केस. हे केव्हा वापरायचं आहे, हे जेव्हा फोर्स व्हेरिएबल आहे तेव्हा. स्पेशल केस केव्हा, फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर. ह्याला लिहून टाकूया, फॉर व्हेरिएबल फोर्स, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स काढायचं असेल तर इंटिग्रेशन एफ डीएस कॉस थिटा. प्रत्येक पॉइंटला जाऊन एफ लिहा, प्रत्येक पॉइंटला जाऊन थिटा लिहा, आणि याचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा ओव्हर एंटायर डिस्प्लेसमेंट. पण समजा फोर्स जर कॉन्स्टंट आहे ऍट ऑल दी पॉइंट्स, आणि फोर्सनं डिस्प्लेसमेंट बरोबर केलेला अँगल ऍट ऑल दी पॉइंट्स, प्रत्येक डीएस 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 बरोबर केलेला अँगल जर कॉन्स्टंट आहे ऍट ऑल दी पॉइंट्स, द अँगल मेड बाय द फोर्स विथ द डिस्प्लेसमेंट तो कॉन्स्टंट आहे, फोर्सचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, फोर्सची डायरेक्शन कॉन्स्टंट आहे, फोर्सने केलेला अँगल विथ द स्मॉल डिस्प्लेसमेंट ऍट ऑल दी पॉइंट्स, प्रत्येक पॉइंटला छोटी छोटी डिस्प्लेसमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता. तो जर सेम असेल तर एफ आणि कॉस थिटा इंटिग्रेशनच्या बाहेर आलं, इंटिग्रेशन डीएस झालं. अरे इंटिग्रेशन डीएस म्हणजे काय, छोट्याशा डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड, परत छोट्याशा डिस्प्लेसमेंटचा, परत छोट्याशा डिस्प्लेसमेंटचा, while moving from point A to point B. किती येणार टोटल वर्क डन while moving from point A to point B if the force is constant, f cos theta into ds चं इंटिग्रेशन काय होणार, ओव्हरऑल ds चं इंटिग्रेशन काय होणार, ds 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 छोट्या छोट्या डिस्प्लेसमेंटचे मॅग्निट्यूड्स ds 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 काय होणार, इंटिग्रेशन काय होणार, अरे s होणार का नाही. टोटल डिस्प्लेसमेंट सांगितलंय की, टोटल डिस्प्लेसमेंटला काय नाव दिलंय, एस. टोटल डिस्प्लेसमेंटला नाव काय दिलंय, एस. एस बारचा मॅग्निट्यूड मिळणार, बरोबर का, एस. इथे डीएस बार असतं तर काय मिळालं असतं, एस बार. डीएस 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 असल्यामुळे काय मिळालं, एस. याला असं लिहू शकते, याला इक्विव्हॅलंट काय काढू शकतोय आपण, टोटल डिस्प्लेसमेंट एस आणि फोर्स ऑलवेजच कॉन्स्टंट आहे. दोन वेक्टर्स ना को इनिशियल अरेंज करा,
टोटल डिस्प्लेसमेंट तर या पाथ वरती झाली होती ए टू बी, किंवा ए पासून बी पर्यंत पार्टिकल गेलाय, आणि अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अँड ऑल दी पॉइंट थिटाचा आहे, कॉन्स्टंट आहे. फोर्सचा मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशनच्या ते बाहेर आले. डीएस 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 चे इंटिग्रेशन एस आलंय. टोटल डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड आहे तो. एफ म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, एस म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर, कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. म्हणजे उत्तर काय आलं? एफ बार डॉट एफ एस कॉस थिटा म्हणजेच काय? पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. म्हणजे काय? दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट. उत्तर काय आलं? एफ बार डॉट एस बार. हे केव्हा वापरू शकता? हे केव्हा वापरू शकता? जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर. आलं का लक्षात? at all the points during the entire displacement. फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर एफ बार डॉट एस बार. पण फोर्स जर व्हेरिएबल असेल तर इंटिग्रेशन एफ डी एस कॉस थिटा. इंटिग्रेशन एफ डी एस कॉस थिटा. छोटे छोटे वर्णन काढावे लागतात. फोर्स जर व्हेरिएबल असेल तर काय करावं लागतं? छोटे छोटे वर्णन काढावे लागतात आणि इंटिग्रेशन करावं लागतं. आणि फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर एफ बार डॉट एस बार. टोटल फोर्स, टोटल डिस्प्लेसमेंट, डायरेक्टली त्यांचा डॉट प्रॉडक्ट. असं करू शकतो आपण. कधी? फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर. फॉर कॉन्स्टंट फोर्स. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? बरोबर. आता थोडासा विचार परत एकदा मागच्या स्लाइड वरती जाऊन करूया. छोटस वर्णन काय आहे? एफ बार डॉट डीएस बार. छोटस वर्णन डीडब्ल्यू. टोटल वर्णन काय आलंय? किंवा इथंच बघा, टोटल वर्णन काय आलंय? इंटिग्रेशन डीडब्ल्यू. इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्णन. मग इंटिग्रेशन ऑफ एफ बार डॉट डीएस बार. अशा छोट्या सगळ्या वर्कचे इंटिग्रेशन ऍडिशन करायचे. तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता? एफ बार डॉट डीएस बार ला काय लिहू शकता? एफ इंटू डीएस इंटू कॉस थिटा पण लिहू शकता. काहीही अडचण नाही. तसंही चालेल. इफ यू डोंट वॉन्ट टू राईट एफ बार डॉट डीएस बार, यू कॅन राईट एफ डीएस कॉस थिटा. अर्थ एकच आहे या दोघांचा. एफ बार डॉट डीएस बार म्हणजेच एफ डीएस कॉस थिटा. कळतंय का? एफ बार डॉट डीएस बार म्हणजेच एफ डीएस कॉस थिटा. बरोबर का? मग त्यापुढे आपण एफ डीएस कॉस थिटा लिहायला सुरुवात केली. आणि मग त्याला इंटिग्रेट केलं. आणि मग वर्क डन बाय द व्हेरिएबल फोर्स. फोर्स जर चेंज होत असेल, वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळा फोर्स असेल तर कसं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं ते आपण बघितलं. ओके. वर्क डन ची डेफिनेशन बघितली. वर्क डन बाय दी व्हेरिएबल फोर्स बघितलं. वर्क डन बाय दी कॉन्स्टंट फोर्स बघितलं. बरं, आता अल्टिमेटली हा तर वर्क डन म्हणजे अल्टिमेटली सर डॉट प्रोडक्ट आहे. टोटल वर्क डन असू दे नाहीतर कम्प्लीट वर्क डन असू दे और स्मॉल वर्क डन असू दे. स्मॉल वर्क डन एफ बार डॉट डीएस बार हा पण एक डॉट प्रोडक्ट आहे. टोटल वर्क डन सुद्धा अल्टिमेटली इंटिग्रेशनचा आन्सर येणार आहे. बरोबर. जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर त्याच इंटिग्रेशनचा आन्सर एफ बार डॉट एस बार आलेला आहे. सर अल्टिमेटली हा डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. डॉट प्रोडक्ट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. म्हणजे वर्क डन कॅन ऑल्सो बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. बरोबर. मग वर्क डन पॉझिटिव्ह केव्हा येणार, वर्क डन निगेटिव्ह केव्हा येणार आणि वर्क डन झिरो केव्हा येणार ते बघूया. ओके. लक्ष पूर्णपणे इकडे पाहिजे. लाईट आली आहे का? लाईट गेली आहे का? लक्ष इकडे दे. डिस्टर्ब होऊ नकोस. तुझं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक करू नकोस इतरांसाठी. हा बघा इकडं. सो आता लिहा इथं मिनिंग किंवा कॉन्सेप्ट ऑफ, काही म्हटलं तरी चालेल, मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो वर्क. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो वर्क. ओके. वर्क डन पॉझिटिव्ह केव्हा येईल, निगेटिव्ह केव्हा येईल, झिरो केव्हा येईल ते जरा आता आपण चेक करूयात. म्हणजे मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह वर्क तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे सिच्युएशन लगेच इमॅजिन होईल. मिनिंग ऑफ निगेटिव्ह वर्क तुम्हाला इमॅजिन होईल आणि मिनिंग ऑफ झिरो वर्क पण तुमच्या लक्षात येईल, सिच्युएशन इमॅजिन होईल. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या.
छोटस वर्कडन त्याचा विचार करू, कम्प्लीट वर्कडनचा नंतर करू. काय आहे ते एफ बार डॉट डीएस बार म्हणजे काय, एफ इंटू डीएस इंटू कॉस थिटा, बरोबर. बर, आता याच्यामध्ये मला सांगा मॅग्निट्यूड ऑफ फोर्स हा ऑलवेज कसा असेल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. एखाद्या व्हेक्टरचा मॅग्निट्यूड ऑलवेज कसा असेल, पॉझिटिव्ह. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑलवेज कसा असेल, पॉझिटिव्ह. कॉस थिटा ऑलवेज काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह, ऑलवेज निगेटिव्ह, ऑलवेज झिरो नाही. कॉस थिटा कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. बर, म्हणजे हा कॉस थिटा ठरवतो की वर्क डन पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्ह येणार की झिरो येणार. आता मला सांगा, फॉर आपण कॉस वाला ट्रायंगल सर्कल, ट्रायंगल कुठला, सर्कल, कॉसचं सर्कल काढूया. कॉसचं सर्कल इथे किती लिहिणार, कॉस झिरो. इथे किती लिहिणार, कॉस ऑफ 180. वरती काय लिहिणार, कॉस 90. खाली काय लिहिणार, कॉस 270. आडव्या ऍक्सिसला साइन झिरो की कॉस झिरो, हॉरिझॉन्टल ऍक्सिस साइन झिरो और कॉस झिरो, साइन झिरो. साइनच्या व्हॅल्यूज हॉरिझॉन्टल ऍक्सिसला झिरो आहे, व्हर्टिकल ऍक्सिसला कोण झिरो आहे, कॉस. आडव्या ऍक्सिसला साइनच्या व्हॅल्यूज झिरो आहे, व्हर्टिकल ऍक्सिसला कॉसच्या व्हॅल्यूज झिरो आहे. म्हणजे इथं काय येणार, कॉस 90 झिरो येणार, कॉस 270 झिरो येणार. बर, व्हर्टिकलला कॉस काय आहे, झिरो. उभ्या ऍक्सिसला कॉस झिरो. राईट साइडला कॉस +1, लेफ्ट साइडला कॉस -1. म्हणजे इथं व्हॅल्यू कॉसची बघा, या अँगल साठी कॉसची व्हॅल्यू काय, किती 1. आणि इथपर्यंत अँगल इथं आहे, अँगल वाढला, अँगल वाढला, अँगल वाढला, अँगल वाढत 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 गेलाय, अँगल 90 झाला. कॉस 1 चा किती झाला, 0 झाला. पण कॉस या क्वाड्रंट मध्ये काय होता, पॉझिटिव्ह होता, पॉझिटिव्ह होता ना. अँगल वाढत 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 गेला, कॉसची व्हॅल्यू मात्र कमी 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 होत, +1, 0.5, अजून कमी 0.3, 0.2, 0.1, 0. म्हणजे अँगल वाढला की कॉस कमी होत जाते. पण पहिल्या क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे, पॉझिटिव्ह. तो +1 to 0. इथं 0 to -1, 0, -0.1, -0.2, -0.3, -0.5, -0.7, -0.9, -1. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, येते का लक्षात. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस -1 to 0, -1 चा काय झाला, 0. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये पण काय आहे, निगेटिव्ह. कसं काय, -1, -0.9, -0.8, -0.7, -0.4, -0.3 आणि परत -0.1 आणि 0. म्हणजे -1 to 0 म्हणजे निगेटिव्ह. आणि परत 0 to +1 म्हणजे 0, 0.1, 0.2, +0.3, +0.5, +0.7, +0.8, +0.9 आणि 1. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. मग मला सांगा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह. मग समजा असं म्हटलं तर चालेल का बघा तुम्हाला, ही डिस्प्लेसमेंट हा आमचा फोर्स, अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, ही डिस्प्लेसमेंट हा फोर्स, बरोबर. ऍक्युट अँगल आहे ना, सरळ सरळ दिसते. 0 to 90 मधला अँगल आहे. अँगल किती आहे, 0 to 90. पण असं जरी काढलं तरी अँगल 0 to 90 चा हेही समजून घ्या. असं जरी काढलं तरी अँगल 0 to 90 आहे ना. हा, डाऊनवर्ड मेजर केला म्हणून तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल, पण तरी काय अडचण नाही. अँगल काय ऍक्यूट आहे की ऑब्ट्यूज आहे, ऍक्यूट आहे. मग इन शॉर्ट मी असं म्हणू का, अँगल दोन व्हेक्टर मधला अँगल कधीही 180 पेक्षा मोठा होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. दोन व्हेक्टर्स मधला अँगल होऊ शकतो की 180 पेक्षा मोठा,
यांच्यामधला अँगल हा सांगायचा का? नाही, मी काय सांगितलंय तुम्हाला, दोन वेक्टर मधला कुठला अँगल सांगायचा असतो जो स्मॉलर असेल. आता हा 180 पेक्षा लार्ज आहे आणि हा 180 पेक्षा कमी आहे. सो अँगल बिटवीन टू वेक्टर्स हा ऑलवेज 0 to 180 असतो. 180 आता तुम्ही असं म्हणाल सर हा अँगल समजा 60 आहे, तर सर हा अँगल 360 मायनस 60 किती यायला पाहिजे? 300. होऊ शकतो की सर 300. पण तुम्हाला स्केलर वेक्टर शिकवताना मी काय सांगितलं होतं, दोन वेक्टर मधला अँगल हा ऑलवेज कुठला अँगल घ्यायचा जो लेस दॅन 180 असेल तो. सो हा 300 तुम्ही रिजेक्ट करणार आणि कुठला सिलेक्ट करणार? 60. ऑलवेज लक्षात घ्या. सो दोन वेक्टर्स मधला अँगल बाळांनो ऑलवेज असतो 0 to 180. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल सर 0 to 180 काहीही असू शकतो. मग तो 0 to 90 असेल तर कॉस थिटा पॉझिटिव्ह, 90 असेल तर कॉस थिटा 90 ला कॉस थिटा 0 आणि 90 to 180 अँगल असेल तर निगेटिव्ह. संपले की. अॅक्यूट अँगल असेल तर वर्क डन, बरं डायरेक्टली वर्क डनला जायला. अॅक्यूट अँगल असेल तर कॉस थिटा पॉझिटिव्ह, ऑप्ट्यूज अँगल असेल तर कॉस थिटा निगेटिव्ह आणि अँगल 90 डिग्री असेल तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला कॉस थिटा 0, कॉस 90 0. जेव्हा कॉस पॉझिटिव्ह तेव्हा वर्क पॉझिटिव्ह, जेव्हा कॉस निगेटिव्ह तेव्हा वर्क निगेटिव्ह, जेव्हा कॉस 0 तेव्हा वर्क 0. समजलं? लक्षात आलं? याचा अर्थ असा आला, तीन सिच्युएशन्स आता तुमच्या समोर इथं मी मांडतोय, तिन्ही सिच्युएशन्स लिहून घ्या. तिन्ही सिच्युएशन्स माझ्या बरोबर लिहून घ्या. बघा, इफ थिटा म्हणजे अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अॅक्यूट असेल तर कॉस थिटा पॉझिटिव्ह, वर्क डन WD असंही त्याला म्हणतात. W डॉट D डॉट म्हणजे काय? वर्क डन. काही लोक वर्क म्हणतात, काही लोक वर्क डन असं म्हणतात. WD आणि DW अर्थ वेगवेगळा आहे ना? हा, डन वर्क असं आहे काय? नाही, हे काय छोटस वर्क डन DW. इथे डॉट लिहिलंय, शॉर्ट फॉर्म असतो ना, भरपूर मोठं लिहायला लागू नये म्हणून शॉर्ट फॉर्म वापरतो आपण. W डॉट D डॉट म्हणजे काय? वर्क डन असं लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे? वर्क डन. ओके, बर. कॉस थिटा पॉझिटिव्ह आला तर हे तर ऑलवेजच पॉझिटिव्ह असणार, हे तर ऑलवेज पॉझिटिव्ह असणार. कॉस थिटा पॉझिटिव्ह आला की फायनल वर्क डन पॉझिटिव्ह, वर्क डन पॉझिटिव्ह येणार. इफ थिटा ऑब्ट्यूज असेल तर म्हणजे सेकंड क्वाड्रंट, अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, कॉस थिटा काय येणार? निगेटिव्ह. वर्क डन काय येणार? निगेटिव्ह. आणि जर अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट 90 असेल तर मात्र कॉस थिटा किती येणार? 0. कॉस 90 0 होणार. आणि त्यामुळं बाळ वर्क डन किती असणार? 0 असणार बघा सर. तर तुम्हाला हे माहित नव्हतं, दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. का 0 येतो? कॉस 90 0 झाल्यामुळेच तर उत्तर 0 येतं. तेच तर लिहिलंय ना इथं. दोन वेक्टर मधला अँगल 90 म्हणजे दोन वेक्टर परपेंडिक्युलर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे? 0 यायला पाहिजे. कारण कोण आहे? कॉस 90 0 येतो, हे त्याचं कारण आहे. समजलं? सो मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 वर्क. समजलं? मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय आहे? अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट काय आहे? अॅक्यूट. निगेटिव्ह वर्क डनचा अर्थ काय? अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट काय आहे? ऑब्ट्यूज. म्हणजे 90 to 180 काहीतरी व्हॅल्यू आहे बघा. आणि वर्क डनची व्हॅल्यू 0 आहे, याचा अर्थ काय आला? अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट 0, हे याचा अर्थ किंवा मिनिंग. समजलं? लक्षात आलं? बर. आता काही एक्झाम्पल्स आहेत, काही स्पेशल केसेस आहेत, काही इंटरेस्टिंग केसेस आहेत. ओके, सो आता आपण एक क्वेश्चन कन्सिडर करू, एक एक्झाम्पल कन्सिडर करू. स्पेशल केस असं हेडिंग द्या. सम स्पेशल केसेस, सम स्पेशल केसेस असं एक्झाम्पल द्या.
some special cases. Number 1, find work done W dot D dot by tension, work done by the tension in the string, but attached to the particle, attached to the particle, attached to the particle shown in the figure, shown in the figure, attached to the particle shown in the figure. बर, पार्टिकल रोटेट होतोय किंवा रोटेट करतोय सर्कल मध्ये, त्या सर्कलच्या सेंटरला एक स्ट्रिंग टाय केलेली आहे आणि एक इथे समजा एक स्टोन आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे विच इज परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन, which is performing the circular motion at any given point, at any given point. यातल्या टेन्शनची व्हॅल्यू, स्ट्रिंग मधल्या टेन्शनची व्हॅल्यू किती घेऊया, टी घेऊया. टेन्शन ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. सो या ऑब्जेक्ट वरती झालेलं वर्क डन मला कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हाईल वन कम्प्लीट रोटेशन इज डन, एक रोटेशन झाल्यानंतर किती वर्क होते ते मला कॅल्क्युलेट करायचं आहे समजा. ओके, तर त्यासाठी मी काय करणार, सर याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स आणि या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट, या पार्टिकलची छोटीशी डिस्प्लेसमेंट मी जर विचारात घेतली तर छोटीशी डिस्प्लेसमेंट ही या सर्कलला किंवा पाथला टँजंट असते. छोटीशी डिस्प्लेसमेंट सर्कलच्या पाथला कशी येणार, टँजंट बोला येस नो. सो ऍट गिवन पॉइंट छोटीशी डिस्प्लेसमेंट किती आली, डीएस. छोटीशी डिस्प्लेसमेंट किती आली, डीएस. किती आहे या डीएस आणि फोर्स मधला अँगल, छोटीशी डिस्प्लेसमेंट आणि पार्टिकलची डिस्प्लेसमेंट, सॉरी पार्टिकल वरचा फोर्स यांच्यामधला अँगल किती आहे, 90. बर, या पॉइंटला चेक करूयात, कुठल्याही पॉइंटला चेक करूयात, या पॉइंटला चेक करूया. टेन्शन कसं असेल या पार्टिकल वरती, अवे फ्रॉम द पार्टिकल का टुवर्ड्स द पार्टिकल. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द रेफरन्स पॉइंट. सो टेन्शन आलं अवे. त्यानंतर बाळ इथं छोटीशी डिस्प्लेसमेंट, एकदम छोटीशी डिस्प्लेसमेंट. छोटीशी डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईन असेल ना, ती कशी असेल, अलॉंग द टँजंट. टँजंट आणि रेडियस ऑलवेज एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर. त्यामुळे ही छोटीशी डिस्प्लेसमेंट आणि हा टेन्शनचा फोर्स एकमेकांना कसा, परपेंडिक्युलर. बर, मग सर छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएस, परत डीएस, परत डीएस, परत डीएस, परत डीएस, अशा छोट्या 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 डिस्प्लेसमेंट करत, बघा या सगळ्या छोट्या 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 डिस्प्लेसमेंट आहेत. अशा डिस्प्लेसमेंट करत 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 पार्टिकल काय करणार आहे, एक सर्कल कंप्लीट करणार आहे. ओके, लेट मी ड्रॉ इट प्रॉपरली. छोट्या 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 डिस्प्लेसमेंट करत 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 पार्टिकल काय करणार आहे, सर्कल कंप्लीट करणार आहे. छोटीशी डिस्प्लेसमेंट, परत छोटीशी डिस्प्लेसमेंट. विहीर बघितले का तुम्ही, वेल इथं विटा लावलेले असतात, ब्रिक्स. ब्रिक्स म्हणजे ऍक्च्युली काय, छोट्या 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 स्मॉल स्मॉल काय आहेत, डिस्प्लेसमेंट, बरोबर का. आणि ती डिस्प्लेसमेंट इतक्या स्मॉल असतात, इतक्या स्मॉल असतात की ते तुम्हाला दिसणार नाही. व्हेरी 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 स्मॉल डिस्प्लेसमेंट. मग व्हेरी 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 स्मॉल डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतोय, डीएस. ऍट ऑल दी पॉइंट्स स्मॉल 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 डिस्प्लेसमेंट and the tension force are always at an angle of 90 degree. पण छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएस करण्यासाठी छोटंसं वर्क डीडब्ल्यू किती येणार, ते मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, किती 90. समजलं का. छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएस, पार्टिकल डीएस न पुढे गेला म्हणजे इथनं इथे गेला, छोटीशी डिस्प्लेसमेंट, परत डीएस न पुढे गेला, 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 परत डीएस न पुढे गेला. बट ऍट ऑल पॉइंट्स स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएस आणि त्या डिस्प्लेसमेंटनं फोर्स बरोबर केलेला अँगल किती आला, 90. हा अँगल 90 ऍट ऑल दी पॉइंट्स आहेत की ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट आहे. फक्त कुठल्याही पॉइंटला तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करून बघा, टेन्शन आणि डिस्प्लेसमेंटची, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची. कुठला फोर्स कन्सिडर करतोय आपण आता,
टेन्शन वाला फोर्स कन्सिडर करतोय. कुठला फोर्स कन्सिडर करतोय? टेन्शन वाला. मग काय फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा यांच्यामधला अँगल बघा ऍट ऑल पॉइंट्स. ऍट ऑल पॉइंट्स. बरोबर. मग ऍट ऑल पॉइंट्स छोटं छोटं वर्क डन काय येणार? 0. बरोबर. ऍट ऑल पॉइंट्स. सो वर्क डन इन कम्प्लीट रिव्होल्यूशन काय येणार? टोटल वर्क डन W काय असतं? इंटिग्रेशन ऑफ DW. पण प्रत्येक स्मॉल वर्क डन किती आहे? ऍट ऑल पॉइंट्स अँगल 90 आहे. त्यामुळे ऍट ऑल पॉइंट्स DW किती आलं? 0. सो कम्प्लीट जरी रोटेशन झालं तरी वर्क डन बाय द टेन्शन किती असणार? 0च असणार. समजलं का बघा? कारण ऍट ऑल पॉइंट्स टेन्शन आणि छोटीशी डिस्प्लेसमेंट आणि टेन्शन यांच्यामधला अँगल किती होता? 90 होता. त्यामुळं ऍट ऑल पॉइंट छोटे छोटे डिस्प्लेसमेंट साठी लागलेले वर्क डन, प्रत्येक DS एवढ्या डिस्प्लेसमेंट साठी लागलेलं वर्क किती आहे? 0 0 0 0 0 0. टेन्शन न केलेलं वर्क काय आहे? 0. बाकी कुठल्या फोर्सनं वर्क केलेलं असेल नसेल ते काय आम्हाला माहित नाही, पण टेन्शनने किती वर्क केलंय? 0. समजतंय का? बिकॉज टेन्शन वॉज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट ऍट ऑल दी पॉइंट्स. सो टेन्शन या फोर्सनं केलेलं वर्क काय आहे? 0. टोटल वर्क डन इन कम्प्लीट सर्कल म्हणा, इन हाफ सर्कल म्हणा, इन सेमी सर्कल म्हणा, इन क्वार्टर सर्कल मीन्स 1/4 सर्कल. समजतंय का? टेन्शन न केलेलं वर्क डन तर किती आलं? सर 0 आलं. समजलं का? हे लॉजिक लक्षात आलं. आता अशीच एक पेंड्युलमची केस घेऊयात. इथेपर्यंत लिहून झालं असेल तुमचं? झाले ना सगळ्यांचं लिहून? बरं. आता अशीच एक बाळांनो पेंड्युलमची केस घेऊयात. मागं पडलात तर कोणी सांगा मला, ऑनलाईन वाले सुद्धा. लिहायचं राहिलं असेल मागं पडलात तर मला फक्त लास्ट स्लाइड किंवा वेट म्हणून मेसेज करत चला. हा, आता बघा आणखीन एक एक्झाम्पल घ्या. जिथं टेन्शन न केलेलं वर्क डन जे असतं ते 0 येतं. समजा एक सिंपल पेंड्युलम आहे आमच्याकडे. Let us say that we have a simple pendulum like this. Simple pendulum. We are going to learn about it, but for time being just write it down. This is a string. Let's say the simple pendulum is oscillating. Oscillation म्हणजे to and fro motion. इकडे जाणार इकडे येणार, इकडे जाणार इकडे येणार. सो याचे ऑसिलेशन जे होतील ते अलॉंग दी आर्क ऑफ द सर्कल होतील. बोला येस नो? अलॉंग दी सर्क्युलर आर्क होतील हे ऑसिलेशन्स. मग आपल्याला समजा वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. Let us say that we have to calculate the work done by the tension while the pendulum moves from A to B. A to B पेंड्युलम मूव्ह होताना किती वर्क डन झालं, पण कुठल्या फोर्सनी केलेलं वर्क डन काढायचंय? कुठल्या फोर्सनी केलेलं वर्क डन काढायचंय? टेन्शननी काढायचंय. बरं, ठीक आहे. आता लिहायचं वर्क डन. क्वेश्चन कसं आहे बघा. फाइंड वर्क डन बाय टेन्शन while moving from A to B. टेन्शन न केलेलं वर्क डन काढायचंय सर. ठीक आहे, काढूयात. इथं एनी जनरल पॉइंट घेऊयात. एनी जनरल पॉइंटला जेव्हा पार्टिकल असेल त्या पार्टिकलला बॉब ऑफ द पेंड्युलम असंही म्हणतो. काय म्हणतात? बॉब, BOB. छोटीशी डिस्प्लेसमेंट DS. बरोबर. हे काय असेल? टेन्शन. दिस इज ट्रू ऍट ऑल दी पॉइंट्स. कारण डिस्प्लेसमेंट कशी असणार? अलॉंग द टँजंट. आणि टेन्शन कसं असणार? अलॉंग द रेडियस. आणि हे लहानपणी शिकलाय, टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर. सो स्मॉल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट. हळूहळू कॉन्सेप्ट जरा लक्षात यायला चालू होती. फॉर डिस्प्लेसमेंट DS. छोट्याशा डिस्प्लेसमेंट साठी झालेलं छोटस वर्क डन किती आलं? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स जो असेल तो असेल, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट जो असेल तो असेल, इनटू कॉस ऑफ अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. कुठला फोर्स? टेन्शन. किती आहे तो अँगल? 90. कम्प्लीट डिस्प्लेसमेंट साठी खरं आहे की खोटं आहे? अँगल 90 हा
ऍट ऑल पॉइंट्स आहे की नाही? ऍट ऑल पॉइंट्स. ऍट ऑल पॉइंट नसेल तर मग चालणार नाही. ऍट ऑल पॉइंट्स. बरं, कॉस 90 किती असतो? 0. 0 इंटू एनिथिंग आन्सर किती येणार? 0. सो वर्क डन. प्रत्येक पॉइंटला छोटी 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 डिस्प्लेसमेंट करायला किती वर्क लागलं? 0. ऍट ऑल पॉइंट्स. ऍट ऑल पॉइंट्स छोटी 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 डिस्प्लेसमेंट करायला वर्क लागलं 0. Therefore, total work while moving the object from A to B by the tension. वर्क कोण करायला लागले? आता कुणाचा विचार करायला लागले? कुठल्या फोर्सचा? mgचा, टेन्शनचा? कुणाचा करायला लागले विचार? टेन्शनचा करायला लागले. बर, टोटल वर्क ते येणार इंटिग्रेशन ऑफ dw while moving from point A to point B. पण प्रत्येक छोटं छोटं वर्क किती आहे? 0. कंप्लीट वर्क किती येणार? 0. बर, समजायला तर लागतं. जरा 0 फोर्स, सॉरी 0 वर्क येणारे केसेस जरा क्लिअर होऊ देत. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क ते तुम्हाला कळणारच आहे. बर, ठीक. इथेपर्यंत चाल लक्षात? समजलंय? आता याच केसमध्ये काय करूया? याच केसमध्ये वर्क डन बाय mg काढूया. mg हा एक कॉन्स्टंट फोर्स आहे. त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ऑलवेज फिक्स असतो. मग कॉन्स्टंट फोर्सनं केलेलं वर्क डन काढायचं आणि पेंड्युलम A पासून B पर्यंत मूव्ह झालाय. आता काय करायचं? बरोबर, आता काय करायचं ते. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय? समजलंय? जायचं पुढं ऑनलाईन ऑफलाईन CW. तुम्ही बोला येस नो. तुम्ही CW बोलायचं नाहीये. हा, स्वतःही विचार करा थोडस. ऑनलाईन वाले बोलू शकत नाही, मग ते आम्हाला रिप्लाय करतात. तुम्ही काय CW म्हणताय? तर काल डोकं चालत होतं ना? आज चालत नाहीये. मग कसं CW म्हणलं? डोकं चालवा की जरा. तुम्ही काय म्हटलं पाहिजे बघा ना, येस नो म्हटलं पाहिजे. बरं चला, आता याच केस मध्ये काय करूया? वर्क डन बाय द mg. लिहा. केस एक्झाम्पल. फाइंड. बघा ऑनलाईन वाले रिप्लाय आले, पुढे जाऊया. फाइंड वर्क डन बाय mg while moving the bob of pendulum, moving the bob, bob, while moving the bob of pendulum, moving the bob of pendulum were from A to B, from A to B. बर, काय काय गिवन आहे सिच्युएशन मध्ये तेही बघा. इनिशियली बॉब होता लोएस्ट पोझिशनला, फायनली पोहोचला तो या पोझिशनला. इथे कुठेतरी डायग्राम जरा अशा पद्धतीने काढा की इथे जरा जागा शिल्लक राहील. त्यामुळे कंपॅरेटिव्हली याला जेवढं वरती घेता येईल तेवढं वरती घ्या. हा फायनल पॉइंट बी, हा अँगल गिवन आहे तुम्हाला. किती दिलाय? फायनल अँगल किती दिलाय तुम्हाला? लेट्स से अल्फा. वर्टिकल लाईन बरोबर स्ट्रिंग ने केलेला फायनल अँगल अल्फा. स्ट्रिंगची लेंथ आम्ही तुम्हाला देतोय L. स्ट्रिंगची लेंथ म्हणजेच रेडियस ऑफ सर्कल पण असेल. ऍग्री डिसऍग्री? स्ट्रिंगची लेंथ म्हणजेच या सर्कलची रेडियस पण असेल. आम्हाला A टू B पर्यंत पार्टिकलला मूव्ह करायचं आणि mg न किती वर्क केले ते कॅल्क्युलेट करायचं आहे सर. सर mg हा एक कॉन्स्टंट फोर्स आहे. mg म्हणजे वेट. तो कॉन्स्टंट फोर्स आहे. फोर्सला कॉन्स्टंट केव्हा म्हणतात? जर त्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ऑलवेज काय असेल? फिक्स असेल. जर त्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ऑलवेज काय असेल? फिक्स असेल. बर, सो लिहा mg इज अ constant force. mg is a constant force, sir. mg is a constant force. So work done by constant force चा फॉर्म्युला वापरला पाहिजे. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स
सर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन दे, बरोबर का? डायरेक्ट आहे ना, एफ बार डॉट एस बार. फोर्स कॉन्स्टंट असेल तर असं, नसेल तर छोटस वर्णन काढा आणि इंटिग्रेट करा. आलं लक्षात? फोर्स कॉन्स्टंट असेल तर काय, एफ बार डॉट एस बार. फोर्स कॉन्स्टंट नसेल तर छोटस वर्णन डीडब्ल्यू एफ बार डॉट डी एस बार, आणि दोन्ही बाजूला इंटिग्रेशन करून मग टोटल वर्णन. जर फोर्स व्हेरिएबल असेल तर. बर, आता इथं काय लिहायचंय, थीटा. थीटा इज अँगल बिटवीन एफ बार अँड एस बार. कधी कधी परीक्षेमध्ये मुद्दाम इथं अँगल देतात थीटा, तर इथं आपण कुठला तरी वेगळा अँगल लिहायचा, अल्फा बीटा गॅमा डेल्टा, तो आपण इथे लिहायचा मुद्दाम, कारण इथं कधी कधी थीटा देतात. हा ए पासून बी पर्यंत गेला, एमजी न केलेलं वर्णन काढायचंय सर. चला यातलं काय काय माहित आहे बघूया. याला इक्वेशन 1 म्हणूया. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती आहे, एमजी. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट, ह्या डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड, डिस्प्लेसमेंट म्हणजे आर्क लेंथ नव्हे, ह्या स्ट्रेट लाईनची लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट. बोला येस नो. ही डिस्प्लेसमेंट आहे, कळतंय का? आर्क लेंथ वेगळी, आर्क लेंथ वेगळी, डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईन असणार ना, ही डिस्प्लेसमेंट. बर, हा एमजी, हा एमजी ना. एमजी ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍट ऑल पॉइंट्स, ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. मुद्दाम इथं काढा जेणेकरून तुम्हाला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल कळेल. बोला तो अँगल ऍक्यूट आहे की ऑप्ट्यूज आहे? हा अँगल काय आहे, ऑप्ट्यूज आहे. म्हणजे उत्तर काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह यायला पाहिजे. मॅनेज होते ते आपण, कॉस थिटा स्वतः निगेटिव्ह येऊन आन्सर मॅनेज व्हायला पाहिजे. बर, काय करूयात? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स तर माहिती, सर मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट काढायला पाहिजे, आणि परत या अँगलचा कॉस काढायला पाहिजे. मग हा अँगल काढण्यासाठी काय करूयात, तर त्याची मेथड अशी आहे, लक्षात घ्या. त्याची मेथड अशी आहे बघा, बरेच मल्टिपल वेज मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुमचं लॉजिक इतकं क्लिअर होईल की नंतर नंतर या गोष्टी ओरली करू शकाल. नंतर नंतर तुम्ही काय करू शकाल, या गोष्टी ओरली करू शकाल. सर हा एफ कॉस थिटा किंवा हा एस कॉस थिटा, एस डायरेक्टली काढत बसायला फार त्रास होणार आहे, लक्षात घ्या. ही लेंथ कॅल्क्युलेट करणं ट्रिकी आहे. हा अँगल दिला आहे अल्फा तुम्हाला, मग काय काय ऑप्शन्स देतो मी तुम्हाला, जरा समजून घ्या. हा अँगल अल्फा आहे, हा अँगल 90 मायनस अल्फा असेल, बरोबर का? हा अँगल 90 आहे, बरोबर. हळूहळू थोडं 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 समजून घ्या. आता मला सांगा, हा अँगल थीटा असेल तर हा अँगल किती असेल, 90 मायनस थीटा असेल. हा अँगल तुमचा 90 मायनस थीटा असेल. बर, का 180 मायनस थीटा असेल. बरं, हा अँगल झाला 180 मायनस थीटा. सगळं मनातल्या मनात करायचं. काही रफ कॅल्क्युलेशन करूयात या ट्रायंगलचा विचार करून. हा थीटा, हा किती असेल, 180 मायनस थीटा, त्यातला हा किती, 90. मग हा अँगल काढण्यासाठी बघा, हे सगळं मनात व्हायला पाहिजे. हा अँगल काढण्यासाठी हा अँगल किती, 180 मायनस थीटा प्लस हा अँगल किती, 90 प्लस हा अँगल, त्याला काहीतरी म्हणूयात, बीटा म्हणूयात. या अँगलला काय म्हणूयात, फॉर टाइम बीइंग बीटा म्हणूयात, बरोबर. मग सर हा अँगल बीटा येतो का बघूयात कॅल्क्युलेट करता. इज इक्वल टू किती यायला पाहिजे, ट्रायंगलच्या 3 अँगलची ऍडिशन किती व्हायला पाहिजे, 180. 180 180 कॅन्सल, आन्सर आलं 0 मायनस थीटा प्लस 90 प्लस बीटा. सो बीटा तिथंच ठेवा, बीटा तिथंच ठेवा, हे सगळं राईटला पाठवा. किती येते बघा, थीटा मायनस 90. सो बीटाची व्हॅल्यू किती आली, थीटा मायनस 90. सगळे आन्सर थीटाच्या लँग्वेज मध्ये काढूया. हळूहळू सगळे आन्सर काय करूया, थीटाच्या लँग्वेज मध्ये काढूया. अँगल काढायला शिकायला लागलो. हे एक एक्स्ट्रा पॉइंट आहे, रफ कॅल्क्युलेशन आहे. हे लागेलच क्वेश्चन मध्ये, असं काय नाहीये. हे क्वेश्चन मध्ये लागेलच असं काय नाहीये, बरोबर. बर सर, एस कॉस थिटाचा अर्थ काय असतो,
जनरलाइज केस कशी बघितली होती? फोर्स, डिस्प्लेसमेंट, जो काय अँगल असेल तो अॅक्यूट असेल तर अॅक्यूट, ऑप्ट्यूज असेल तर ऑप्ट्यूज, हा फोर्स, ही डिस्प्लेसमेंट, हा कंपोनंट काय असेल फोर्सचा? एफ कॉस थिटा. हा कंपोनंट काय असेल डिस्प्लेसमेंटचा? एफ साइन थिटा म्हणूच नका, डिस्प्लेसमेंटचा हा कंपोनंट काय असेल? हा काय असेल? एस कॉस थिटा. येते का? डिस्प्लेसमेंटला इकडे रिझॉल्व्ह केलं तर हा काय असेल? एस कॉस थिटा. बर, म्हणजे सर एस कॉस थिटा काय आहे? तर एस कॉस थिटा हा कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आहे, एस कॉस थिटा. बघा, समजतंय का? लगेच आन्सर मुद्दाम काढून दाखवत नाहीये, कारण लगेच आन्सर काढलं तर ह्या सगळ्या जॉमेट्रीचा विचार कोण करणार? हा, बर, एस कॉस थिटा कोण आहे? एस कॉस थिटा कोण आहे? कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बर, आणि एफ कॉस थिटा कोण आहे? एफ कॉस थिटा कोण आहे? कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. मग गरज पडली तर कधीतरी एफ कॉस थिटा काढू आणि गरज पडली तर कधीतरी एस कॉस थिटा काढू. समजतंय का? लक्षात येते का? बरोबर ना? बर, मग सर असं करूयात, हे एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन झालंय असे अज्युम करतो, कुठेतरी रफ साईडला तुम्ही केलेलं आहे. सर एस कॉस थिटाचं न्यूमरिकल आन्सर काढूया, ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ठरवू नंतर, पण या एस कॉस थिटाचं आन्सर कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करूया. बरोबर, माझा विचार असा आहे, हा थिटा आहे तर हा झाला 180 मायनस थिटा. बरोबर, सो आता या एस चा डिस्प्लेसमेंटचा एक कंपोनंट मला इथं ड्रॉ करता येईल. बोला येस नो. येईल की नाही? येईल. हा जो काय कंपोनंट आहे, तो असणार आहे माझा एस ऑफ दिस अँगल. एस काय असेल तो कंपोनंट सांगा. तात्पुरतं त्याला आपण काय लिहूयात? एस साइन थिटा. बीटा पण सोडून द्या. हा अँगल, या अँगलच्या लँग्वेज मध्ये सांगा ऍडजसंट कंपोनंट काय असतो? कॉस की साइन? कॉस. सो एस चा कॉस कंपोनंट आहे, तुम्ही असं लिहू एस चा कॉस ऑफ 180 मायनस थिटा. बर, पण आपल्याला काय पाहिजे? एस कॉस थिटा पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? एस कॉस थिटा पाहिजे. मग काहीतरी करून ही लेंथ कॅल्क्युलेट करूयात. समजा या लेंथला फॉर टाइम बिंग एच असं नाव देऊयात. काय नाव देऊयात? एच. फॉर टाइम बिंग काय नाव देऊयात? एच. याचीच व्हॅल्यूला काय नाव दिलं आपण? एच. न्यूमरिकल व्हॅल्यूला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ती आपण नंतर विचार करू, पण न्यूमरिकल व्हॅल्यूला आपण काय नाव दिलं? एच, मॉड्युलस व्हॅल्यू. ओके, बर, एस कॉस ऑफ 180 मायनस थिटा. एफच्या व्हॅल्यूचा विचार झालाय, एस कॉस थिटा काढायचं काम चालू आहे. आता मी असं म्हटलं तर चालेल का? एस इंटू कॉस ऑफ 180 मायनस थिटा याची जी काय न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, ती न्यूमरिकल व्हॅल्यू म्हणजे हे डिस्टन्स, त्याला किती नाव दिलंय मी? एच. त्याला नाव दिलंय मी एच. याची न्यूमरिकल व्हॅल्यू म्हणून मुद्दाम काय टाकतो? मॉड टाकतो, मुद्दाम. येते का लक्षात? बर, आता सर असं लिहिता येईल का? कॉस ऑफ 180 मायनस समथिंग. 180 मायनस समथिंग म्हणजे क्वाड्रंट कितवा? 180 मायनस समथिंग क्वाड्रंट कितवा? सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह, म्हणजे हे आन्सर काय आला पाहिजे? निगेटिव्ह. सो हा एस ऍज इट इज, ब्रॅकेट टाकला, क्वाड्रंट सेकंड आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे? निगेटिव्ह. निगेटिव्हला निगेटिव्ह. बर, ऍक्सिस कुठला आहे? हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? हॉरिझॉन्टल. ऍक्सिस हॉरिझॉन्टल असेल तर कॉसचं साइन करायचं की कॉसच ठेवायचं? कॉसच ठेवायचं, नो चेंज ना. मग कॉसचा कॉसच राहणार आणि हा अँगल थिटा ऍज इट इज राहणार. सर न्यूमरिकल व्हॅल्यू बघायला एवढे काही टेन्शन नाही. न्यूमरिकल व्हॅल्यू बरोबर का?
मग आपण मुद्दाम काय करूयात, वर्क डनची काय करूयात, पहिल्यांदा न्यूमरिकल व्हॅल्यू काढूयात. म्हणजे काय करूयात, मॅग्निट्यूड ऑफ वर्क डन, मॅग्निट्यूड ऑफ वर्क डन. आम्हाला माहिती आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे की निगेटिव्ह येणार आहे, ठरवू नंतर ते. समजतंय का? म्हणजे नंबरचा विचार जरा सेपरेटली करायला शिकूयात, प्लस मायनसचा विचार जरा सेपरेटली करायला शिकूयात. हे तुम्ही कंप्लीट 2 वर्ष माझ्याकडनं ऐकणार आहात की नंबरचा विचार सेपरेट, साईनचा विचार सेपरेट. तुम्हाला सरळ सरळ दिसतंय एमजी आणि एस मधला अँगल काय आहे, ऍक्यूट की ऑब्ट्यूज. फायनल वर्डन पॉझिटिव्ह यायला पाहिजे की निगेटिव्ह, निगेटिव्ह यायला पाहिजे, ते येणार. मग आपण वर्डनचा नंबर काढूया, पॉझिटिव्ह नंबर काढूया, मॉड ऑफ डब्ल्यू काढूया. डब्ल्यू लिहिताना फायनली काय लिहूया मग, निगेटिव्ह. बर, आपण ऑलमोस्ट पोहोचलोय. मायनस एस कॉस थिटा चा मॉड, बरोबर ना, एस इंटू मायनस कॉस थिटा किती आला, एच. मग एस इंटू कॉस ऑफ थिटा याची जी काय व्हॅल्यू आली ती किती आली, न्यूमरिकल व्हॅल्यू किती आली म्हणूया, एच. नंबर ऍज अ नंबर म्हणून विचार केला तर एस कॉस थिटाची न्यूमरिकल व्हॅल्यू किंवा याच्या मॉडची न्यूमरिकल व्हॅल्यू, मायनसला मॉड घेतला प्लस झाला, एस कॉस थिटाचा मॉड घेतला ऍज इट इज राहिला. सो मॉड ऑफ एस कॉस थिटा काय आला, एच. काहीतरी करून सर ही हाईट काढा, काहीतरी करून ही हाईट काढा. आता ही हाईट काढण्यासाठी समजून घ्या, हे टोटल डिस्टन्स किती आहे, एल. दॅट इज द रेडियस ऑफ द सर्कल ऑल्सो. तेच टोटल डिस्टन्स म्हणजे काय, रेडियस ऑफ सर्कल पण आहे. हे डिस्टन्स किती असेल सांगू शकाल कोण, हे एल आहे हायपोटेनस, तर हे किती असेल, हा अरे हायपोटेनस एल आहे, तर ही साइड किती असेल, अल्फा दिला इथं, हा एल कॉस. ऍडजेसंट कंपोनंट काय असतो, ऍडजेसंट साइड काय असते, हायपोटेनसचा कॉस, आणि अपोजिट साइड काय असते, हायपोटेनसचा साइन. ह्या साइडची लेंथ काय आली, एल कॉस अल्फा. आणि ही टोटल हाईट किती आहे, हे टोटल व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, एल ना. रेडियस किती आहे सर्कलची, सर्कलची रेडियस एल आहे, स्ट्रिंगची लेंथ एल आहे, म्हणजे सर्कलची रेडियस एल आहे. तेच एल इथं असेल. हे छोटस डिस्टन्स किती आहे, एच. हे छोटस डिस्टन्स एच आहे, हे किती आहे, एल कॉस थीटा आहे. तर टोटल डिस्टन्स किती आहे, हा टोटल डिस्टन्स किती आहे, एल आहे. टोटल डिस्टन्स किती आहे, एल. त्यातलं हे किती आहे, एल कॉस अल्फा. मग एच ची व्हॅल्यू टोटल डिस्टन्स, एच ची व्हॅल्यू कसं लिहिणार, टोटल डिस्टन्स एल मायनस एल कॉस अल्फा. आलं का लक्षात, एल मायनस एल कॉस अल्फा, बरोबर. हा काय नाही, सरळ सरळ असं समोर जसं मी लिहिलं तसं लिहिलं चालेल, काय अडचण नाही. एस कॉस थिटाची न्यूमरिकल व्हॅल्यू कळाली, ती पॉझिटिव्ह यायला पाहिजे की निगेटिव्ह यायला पाहिजे माहिती आहे आपल्याला, पण पहिल्यांदा न्यूमरिकल व्हॅल्यू तरी काढून घ्या. समजतंय का, हे टोटल किती आहे, टोटल व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, एल. स्ट्रिंगची लेंथ एल आहे ना, तीच तर रेडियस आहे. रेडियस इथे वेगळी असते का, नाही, सगळीकडे सेम. सो एल मायनस एल कॉस अल्फा म्हणजे सर एच आला. आणि तो एच म्हणजे काय, न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ एस कॉस थिटा. बर, सो ऑलमोस्ट आन्सर पर्यंत पोहोचलोय. सो याला म्हणूयात इक्वेशन नंबर 3, बरोबर. आता परत वर्क डनची न्यूमरिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. परत काय करूया, आता वर्क डनची न्यूमरिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. वर्क डनची न्यूमरिकल व्हॅल्यू, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ फोर्स किंवा फोर्सचा मॅग्निट्यूड, मॉड घेतलेलाच आहे, फोर्सचा मॅग्निट्यूड लिहू. त्यानंतर वर्क डनची न्यूमरिकल व्हॅल्यू काढावी, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे माहिती आहे आपल्याला ते. न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ एस कॉस थिटा, एमजी. एस कॉस थिटा म्हणजे काय आलाय, एच आलाय ना. तो एच किती आलाय, एल मायनस एल कॉस अल्फा आलाय. हे वर्क डन विदाउट कन्सिडरिंग साइन, माहित नाही वर्क डन अजून पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे.
एल कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये लिहिलं 1 मायनस कॉस अल्फा, एल कॉमन काढून, बरोबर का? एक सिच्युएशन म्हणून अनालिसिस करा. तुम्हाला कोणी हे विचारणार नाहीये, पण डायरेक्ट ऍज अ क्वेश्चन असू शकतो ना. त्या टाईपच्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं ते समजून घेत आहे, दुसरं काही नाही. बट अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे एमजी आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल ऍक्यूट आहे की ऑब्ट्यूज आलाय आपला डायग्राम मध्ये बघून सांगा. हा फोर्स एमजी ऍट ऑल पॉइंट्स डाऊनवर्ड आहे, डिस्प्लेसमेंट अलॉंग दी लाईन एबी आहे. सो तो अँगल तर काय आहे? ऑब्ट्यूज आहे. देअरफॉर वर्क डन काय पाहिजे? निगेटिव्ह. हे तर ऍज अ नंबर म्हणून आन्सर आलं होतं. अल्फा तर ऍक्यूट अँगल आहे, तो कॉस अल्फा पॉझिटिव्ह येणार. 0 to 1 असतो ना कॉसची व्हॅल्यू, -1 to +1. पण अल्फा तर ऍक्यूट आहे ना. अल्फा काय आहे? ऍक्यूट आहे. ऍक्यूट अँगलचा कॉस पॉझिटिव्ह, पण ती व्हॅल्यू 0 to 1 मध्ये. 1 मायनस समथिंग विच इज लेस दॅन 1, आन्सर पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? 1 मायनस कॉस अल्फाचा आन्सर पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह नाही. कॉस अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे की निगेटिव्ह येणार आहे? कॉस अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, पण ती व्हॅल्यू 0 to 1 मध्ये काहीतरी असेल ना. ती व्हॅल्यू काय असेल? 0 to 1 मध्ये, म्हणजे ती 1 पेक्षा कमीच आहे ना. 1 पेक्षा कमी व्हॅल्यू अशी कॉसची व्हॅल्यू असेल, आणि ती जर 1 मधनं सबट्रॅक्ट झाली, 1 मायनस समथिंग बट दॅट समथिंग इज लेस दॅन 1. एका मोठ्या व्हॅल्यू मधनं छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट झाली की आन्सर कसं येईल? पॉझिटिव्ह येईल, बरोबर का? आणि आम्हाला फायनल वर्डन कसं पाहिजे आहे? निगेटिव्ह पाहिजे आहे. मग हे जी काय वर्डनची न्यूमरिकल व्हॅल्यू आलेली आहे, ती न्यूमरिकल व्हॅल्यू फायनल वर्डन लिहिताना न्यूमरिकल व्हॅल्यू तर तुम्ही ॲज इट इज लिहाल, पण त्याचं थिटा नाही, इथे काय पाहिजे? अल्फा. पण फायनल आन्सर जे असलं पाहिजे ते कसं पाहिजे? निगेटिव्ह. समजतंय का? वर्क डन बाय द कॉन्स्टंट फोर्स. एक क्रिटिकल केसचं अनालिसिस करून दाखवलं, येते का लक्षात? हाच क्वेश्चन बऱ्याच वेळा सॉल्व्ह होणार आहे आपला, काळजी करू नका. पण एका क्रिटिकल सिच्युएशनचं अनालिसिस करून दाखवलं, ज्यात आपल्याला बाय जॉमेट्री हे अँगल कॅल्क्युलेट करावं लागलं, हे एच कॅल्क्युलेट करावं लागलं. हे एच का कॅल्क्युलेट करावं लागलं? तर आम्हाला एस कॉस थिटा पाहिजे होता म्हणून. आणि तो एस कॉस थिटा जो मॅच झाला तो कशाबरोबर मॅच झाला? एच बरोबर. म्हणून हे डिस्टन्स एच कॅल्क्युलेट करावं लागलं. सो जेव्हा जेव्हा बाळांनो हे डिस्टन्स एच कॅल्क्युलेट करायची वेळ येईल, तेव्हा तेव्हा टोटल लेंथ ऑफ द स्ट्रिंग मायनस हा एल कॉस अल्फा करावा लागेल, हे लक्षात घ्या. एवढं शिकायचं आहे, येते का लक्षात? टोटल लेंथ एल मायनस एल कॉस अल्फा केला की हे डिस्टन्स कळतं. पण हे डिस्टन्स म्हणजेच एस कॉस ऑफ 180 मायनस थिटा. हा अँगल किती आहे? 180 मायनस थिटा. सो तो काय असेल? एस चा कॉस कंपोनंट असेल. आणि कॉस ऑफ 180 मायनस थिटा किती आलं आपलं? मायनस कॉस थिटा, बरोबर का? आपण फक्त न्यूमरिकली विचार करत गेलो, ऍज अ नंबर म्हणून पहिल्यांदा व्हॅल्यू काढली एस कॉस थिटाची. ती एस कॉस थिटाची ऍज अ नंबर म्हणून जी व्हॅल्यू आली, म्हणजे मॉड घेतला, प्लस नाही बघितलं, मायनस नाही बघितलं, येते का लक्षात? विदाउट कन्सिडरिंग साइन, ती व्हॅल्यू आली एच एवढं डिस्टन्स. हे एच एवढं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला टोटल डिस्टन्स एल मायनस एल कॉस अल्फा केलं, आणि तो एस कॉस अल्फा पहिल्यांदा इथं सबस्टिट्यूट केला. एफ ला एमजी म्हणून सबस्टिट्यूट केलं तरी चालेल, केलं होतं ते. एफ ला एमजी म्हणून सबस्टिट्यूट केलं. एस कॉस थिटाची न्यूमरिकल व्हॅल्यू ऍज अ नंबर, प्लस नाही मायनस नाही, एच सबस्टिट्यूट केला. एच ला एल मायनस एल कॉस अल्फा केलं. समजतंय का? हे सगळं करून वर्डन ची एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू काढली. पण फायनल वर्डन आम्हाला माहित आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह. सो जी काय न्यूमरिकल व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली आहे त्याला परत निगेटिव्ह साइन अटॅच केलं, बरोबर का? अजून लॉजिक डेव्हलप होतील, पण पहिल्यांदा एक जे लॉजिक आता डेव्हलप करून दिलंय ते समजून घ्या. यातल्या सगळ्यात महत्वाची जी काही स्टेप आहे, रॅदर दॅन फाइंडिंग वर्क, सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की एच कसा काढला, हे डिस्टन्स कसं काढलं सरांनी. या पॉइंटला काहीतरी नाव देऊयात. डिस्टन्स एसी कसं काढलं सरांनी? टोटल डिस्टन्स एल मायनस एल कॉस अल्फा, आणि त्या डिस्टन्सचा यूज तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये ऑटोमॅटिकली झाला, बरोबर? सो ही एक केस थोडीशी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये हे डिस्टन्स एसी डिस्टन्स काढायची वेळ येते तेव्हा तेव्हा ऑलवेज हे टोटल डिस्टन्स मायनस एल कॉस अल्फा करावा लागतो. इथं बीटा असेल तर टोटल डिस्टन्स मायनस एल कॉस बीटा.
इथं गॅमा असेल तर टोटल डिस्टन्स मायनस एल कॉस गॅमा, थिटा असेल तर टोटल डिस्टन्स एल मायनस एल कॉस थिटा, थिटा असेल तर. तिथं आता थिटा नाही घेतला आपण, कारण तो आपल्याला इथं घ्यायचा होता. बरोबर. आता काही सिच्युएशन्स तुम्हाला दिल्या जातील आणि त्या सिच्युएशन्स मध्ये तुम्ही हे ठरवायचं आहे की वर्क डन पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्ह येणार की झिरो येणार. वर्क डन बाय द अप्लाइड फोर्स, ज्या फोर्सनं वर्क कॅल्क्युलेट करायला सांगितलंय तेवढ्याचाच विचार करायचा. समजतंय का? बाकीच्या कुठल्या फोर्सचा विचार करायचा नाही. सो लिहा क्वेश्चन नंबर 1. डिसाइड work done, decide whether, असं म्हणा, decide whether work done by applied force, decide whether work done by applied force is positive, negative or zero in given situation. इन गिवन सिच्युएशन, मी तुमच्या समोर सिच्युएशन मांडणार आहे, तुम्ही मला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह की झिरो ते सांगायचं. या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झाली आहे राईटवर्ड, सो हा एस बार. याच्यावरती फोर्स लागलाय असा. फोर्स इकडे लागून तिकडे डिस्प्लेसमेंट का झाली? मे बी बरेचसे फोर्सेस असतील, त्यातल्या आता तुम्ही फक्त एकाचा विचार करताय, हे लक्षात घ्या. हा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो. ऑनलाईन ऑफलाईन सगळेजण. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो. काय नक्की? कन्फर्म? लॉजिक? अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट काय? ऑब्ट्यूज. बरोबर. बर, मग आपण अशी आयडिया केली तर बघा, हा थिटा आहे ना, हा थिटा आहे. बरोबर. या फोर्सचे दोन कंपोनंट तयार करायचे, तयार. ऑब्ट्यूज आहे, आन्सर निगेटिव्ह येणार, सगळं आम्हाला कळतंय. मग सर असं केलं तर काय होईल मला सांगा. मी काय करत जाणार आहे, मी इथून पुढे काय करणार सांगतो. या फोर्सचा कंपोनंट जो यायला लागलाय तो मुद्दाम या अँगलला अल्फा घेतो फॉर टाइम बी. मला माहिती आहे आन्सर निगेटिव्ह येणार आहे, मग मी असं करत गेलो तर चालेल का बघा तुम्हाला. मी आन्सर निगेटिव्ह का लिहितोय ते कारण पहिल्यांदा देतोय की या फोर्सचा जो कंपोनंट निघायला लागलाय ना, तो इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट न निघता कसा निघायला लागलाय, अपोजिट डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट निघायला लागलाय. किती निघायला लागलाय तो? एफ कॉस अल्फा असा निघायला लागलाय. समजतंय तुम्हाला? आणि दुसरा कंपोनंट जो निघायला लागलाय तो डिस्प्लेसमेंटला कसा निघायला लागलाय? परपेंडिक्युलर. तो किती असणार? हा एफ चा कॉस अल्फा आहे, तर हा एफ चा काय असेल? साइन अल्फा. मला हा अँगल थिटा ऑब्ट्यूज आहे हे सगळं मला कळतंय, हे सगळं मला माहित आहे. मला आन्सर निगेटिव्ह येणार आहे हे माहित आहे ना, आन्सर निगेटिव्ह येणार आहे हे मला माहित आहे. मग मी असं जर केलं तर बघा जास्त चांगल्या पद्धतीने समजतंय का चेक करा. सर हा एफ साइन अल्फा काहीच वर्क करणार नाही, कारण एफ साइन अल्फा आणि एस मधला अँगल किती आहे? 90. म्हणजे हा एफ साइन अल्फा तर काय वर्क करू शकणार नाही. मग नक्की वर्क कुणी केलेलं असेल? एफ कॉस अल्फानं वर्क केलेला आहे. नक्की का? मग मी असं लिहिलं तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आला एफ कॉस अल्फा. थिटा लिहितच नाहीये मी, विचारच करू नका थिटाचा. तुम्ही अल्फा काढू शकता की नाही 180 मायनस थिटा करून? तुम्ही अल्फा काढू शकता. अल्फा ऍक्यूट आहे की ऑब्ट्यूज आहे? अल्फा ऍक्यूट आहे. कॉस थिटा ग पॉझिटिव्ह निघतोय. सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती झाला? एफ कॉस अल्फा. अल्फा काढता येतोय की नाही गरजेनुसार? येतोय. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट जो काय दिलाय तो. आता
या एफ ला दोन पार्ट मध्ये रिझॉल्व्ह केलं. एक आला एफ कॉस अल्फा, दुसरा काय आला एफ साइन अल्फा. एफ साइन अल्फा काय वर्क करणार आहे का? नाही. मग त्याचा विचारच नाही केला. मग कोण वर्क करणार आहे? एफ कॉस अल्फा, त्याचा मॅग्निट्यूड. आता याचा विचारच करायचा नाहीये. म्हणजे या फोर्सनं केलेलं वर्क काढायचं. या फोर्सनं केलेलं वर्क काढणं फार सोपं आहे आणि ते निगेटिव्ह येते हे कळणं सुद्धा फार सोपं आहे. का? कारण तो डिस्प्लेसमेंटला अपोजिट आलाय. डिस्प्लेसमेंटला परपेंडिक्युलर फोर्स वर्क करतच नाही. डिस्प्लेसमेंटला अपोजिट फोर्स निगेटिव्ह वर्क करतो. सो त्याचा मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आणि आता कॉस ऑफ अँगल बिटवीन जो फोर्स वर्क करायला लागलाय आणि डिस्प्लेसमेंट. कॉस ऑफ अँगल बिटवीन ज्या फोर्सनी वर्क केलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट. कुठल्या फोर्सनी वर्क केलेला आहे? एफ कॉस अल्फा. वर्डनची डेफिनेशन हीच आहे बघा. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन दे. तुम्ही टोटल फोर्सला अप्लाय करा, एफ साइन अल्फाला अप्लाय करा, नाहीतर एफ कॉस अल्फाला अप्लाय करा, कसंही करा. ऑलवेज वर्डनची डेफिनेशन काय? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन दे. मग मला या एफचा विचार करायचा आहे. या एफ ला दोन पार्ट मध्ये केलं. मी परत परत सांगतोय, समजून घ्या. या एफ ला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, एफ साइन अल्फा आणि एफ कॉस अल्फा. सर असं लक्षात आलं की एफ साइन अल्फा वर्क करू शकणार नाही कारण तो परपेंडिक्युलर आहे. पण सर एफ कॉस अल्फा वर्क करू शकेल. मग आता फॉरगेट अबाउट एफ साइन अल्फा, फॉरगेट अबाउट एफ, जस्ट फोकस ऑन दिस फोर्स. समजा ना हा काहीतरी फोर्स आहे, त्या फोर्सचा मॅग्निट्यूड एफ कॉस अल्फा, डिस्प्लेसमेंट एस. आता कॉस ऑफ अँगल बिटवीन दिस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दिसतोय डोळ्यांना किती आहे? 180. समजतंय का? तोच कॉस ऑफ 180 म्हणजे तुमचा -1 आहे, लक्षात घ्या. समजतंय का? समजतंय सगळ्यांना? म्हणून तुमचं उत्तर निगेटिव्ह आलं. बिकॉज यू आर शुअर दॅट दिस एफ इज गोइंग टू बी अ पॉझिटिव्ह नंबर. यू आर शुअर दॅट दिस अल्फा इज द अॅक्यूट अँगल. आर यू गेटिंग इट? अल्फा शुअर आहे अॅक्यूट अँगल आहे, त्याचा अॅक्यूट अँगलचा कॉस पॉझिटिव्ह, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स पॉझिटिव्ह, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह साईन. -1 हा निगेटिव्ह. म्हणून फायनल वर्डन काय आलं? निगेटिव्ह. बरोबर? म्हणजे काय करायचं? ऑप्ट्यूज अँगल वगैरे सगळं ठीक आहे, ते सगळं लक्षात येत आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल ऑप्ट्यूज आहे वगैरे लक्षात येते. पण या फोर्सला पहिल्यांदा काय करून घ्या? रिझॉल्व्ह करून घ्या. रिझॉल्व्ह केल्यानंतर फोर्सचा एक कंपोनंट अलॉंग द डिस्प्लेसमेंट पाहिजे आणि एक कंपोनंट परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट पाहिजे. आता फायनल कन्फ्युजन आहे का बघा. जो कंपोनंट डिस्प्लेसमेंटला परपेंडिक्युलर आहे त्याला विसरून जा. दुसऱ्या कंपोनंटचा विचार करा. तो कंपोनंट जर डिस्प्लेसमेंटच्या इन द डायरेक्शन असेल तर वर्डन पॉझिटिव्ह येणार आणि तो कंपोनंट जर डिस्प्लेसमेंटला अपोजिट असेल तर निगेटिव्ह येणार. आणि आन्सर ऑलवेज या दोघांची सरळ सरळ मल्टिप्लिकेशन. इंटू -1 करायचं की +1 करायचं डिसिजन तुमचं तुम्ही घ्या. येते का लक्षात? इंटू आता इथं काय करणार आहे? याची व्हॅल्यू इंटू याची व्हॅल्यू इंटू -1 करणार की +1 करणार? हे दोघं एकमेकांना कसे आहेत? अपोजिट. म्हणून -1. पण तोही -1 कुठनं आला हे दाखवले मी. तोही -1 कुठनं आलाय? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. या एफ कॉस अल्फा आणि एस मध्ये किती अँगल आहे? एफ कॉस अल्फा आणि एस मध्ये किती अँगल आहे? 180 आहे. म्हणून तो कॉस ऑफ 180 म्हणून मायनस आलाय. बेसिकली तुम्ही एक सेकंड, बेसिकली तुम्ही एवढं तर बघितलेलं आहे, की हा अँगल ऑप्ट्यूज आहे, तिथंच तुम्ही शुअर झालाय. अरे पण मी तुम्हाला नुसतंच निगेटिव्ह याचं उत्तर नव्हतं विचारलं. मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 हे पण कळलं आणि त्यावरची व्हॅल्यू पण कळली. बोला येस नो? कळतंय का? एक स्टेप पुढे गेला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 तुम्हाला सांगता येतं अॅक्यूट ऑप्ट्यूजनं. अरे पण व्हॅल्यू सांगता आली का? आली की नाही? आता व्हॅल्यू काय आली? एफ कॉस अल्फा इंटू एस. पण ती व्हॅल्यू काय आहे ना? निगेटिव्ह. समजलं? आता सेकंड सिच्युएशन तुम्ही इझिली अनालाइज करू शकता, त्यासाठी माझी गरज नाहीये. बघा एक लास्ट केस, त्यानंतर लगेच बनवून थांबू. थोडासा पेशन्स. हा, डिस्प्लेसमेंट राईटवर्ड, फोर्स असा लागलाय,
बरोबर. अँगल काय आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला? ॲक्यूट. सरळ सरळ दिसतंय, अँगल ॲक्यूट आहे. वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. वी आर 100% शुअर दॅट दिस वर्क इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. पण या फोर्सनं केलेलं वर्क कसं आणखी एका वेगळ्या पद्धतीनं कसं काढता आलं असतं? या फोर्सला इकडे रिझॉल्व्ह केलं, कोणाला? हा एफ कॉस थिटा. या फोर्सला असं रिझॉल्व्ह केलं, कोणाला? हा एफ साइन थिटा. टोटल फोर्स एफ न केलेलं वर्क म्हणजे एफ कॉस थिटा न केलेलं वर्क प्लस एफ साइन थिटा न केलेलं वर्क. या एफ न केलेलं वर्क म्हणजेच काय काय असणार? एफ कॉस थिटा न केलेलं वर्क प्लस एफ साइन थिटा न केलेलं वर्क. एफ साइन थिटा वर्क करू शकणार का? नाही, कारण तो डिस्प्लेसमेंटला परपेंडिक्युलर आहे. मग वर्क कोण करणार? एफ कॉस थिटा. कुठल्याही फोर्सनं केलेलं वर्क डन कसं असतं? त्या फोर्सचा मॅग्निट्यूड, बरोबर का, इंटू डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड इंटू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. या दोघांमध्ये अँगल किती आहे? एफ कॉस थिटा आणि एस मध्ये अँगल किती आहे? 0. थिटा नाही, एफ आणि एस मधलं विचारत नाही. एस आणि एफ कॉस थिटा यांच्यामध्ये अँगल किती आहे? ऍडिशनल गोष्टी जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला माहिती आहे उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे, एफ एस कॉस थिटा, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट, कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. एफ एस कॉस थिटा आन्सर येणार आहे तुमचं. पण तेच एका वेगळ्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करायला लागलोय, जेणेकरून तुम्ही नॉट ओनली प्लस मायनस, यू शुड बी एबल टू डिसाइड दी व्हॅल्यू ऍज वेल. हा तर फोर्स काहीच वर्क करू शकणार नाहीये. करणार जो काय वर्क आहे तो एकटा हा फोर्स करणार आहे. मग त्या फोर्सचा मॅग्निट्यूड, you are 100% sure that this theta is acute, so this cos theta will be positive. F cos theta एक पॉझिटिव्ह नंबर आला. मॅग्निट्यूड ऑफ एनी फोर्स हा ऑलवेज पॉझिटिव्ह लिहायचा. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑलवेज पॉझिटिव्ह लिहायचा. आता या दोघांमधला अँगल किती आला? 0. तो cos 0 म्हणजेच +1. समजतंय का? म्हणजे उत्तर काय आलं? F इंटू कॉस थिटा इंटू एस इंटू 1 लिहायची काय गरज नाही, म्हणजे एफ कॉस थिटा इंटू एस. बघा ह्या दोघांची सरळ सरळ मल्टिप्लिकेशन, कळलं का? या दोघांची सरळ सरळ मल्टिप्लिकेशन, साइन काय आलं? पॉझिटिव्ह. आणि इथं काय आलं? या दोघांची सरळ सरळ मल्टिप्लिकेशन आहे की नाही, एफ कॉस अल्फा इंटू एस, आणि आन्सर काय आलं? निगेटिव्ह. म्हणजे काय शिकलात? फोर्सला रिझॉल्व्ह करा, रिझॉल्व्ह केल्यानंतर काय करा? पटकन ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा. कळतंय का? पटकन ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा. पॉझिटिव्ह लिहायचं की निगेटिव्ह लिहायचं ठरवा, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पटकन ठरवता येत आहे. आता व्हॅल्यू पटकन ठरवायसाठी काय करणार? फोर्सला रिझॉल्व्ह करणार आणि ही मल्टिप्लिकेशन करणार. समजायला लागले का? इथं पण फोर्सला रिझॉल्व्ह केलं, परपेंडिक्युलरचा विषय सोडून दिला. या एफ कॉस अल्फा इंटू एस ची काय केली? बोला, मल्टिप्लिकेशन. या दोघांची मल्टिप्लिकेशन केली. बरं ते आन्सर पॉझिटिव्ह लिहायचं की निगेटिव्ह लिहायचं याचं डिसिजन घेऊन झालंय. अँगल ऑप्ट्यूज दिसलाय म्हणून बाहेर काय लिहिलं? मायनस. बघा एफ कॉस अल्फा आणि एस डायरेक्ट मल्टिप्लाय केलेत का? सो डायरेक्ट मल्टिप्लाय केलं की काय मिळेल? व्हॅल्यू किंवा नंबर. तो प्लस लिहायचा की मायनस लिहायचा त्याचा विचार तुम्ही केलेला आहे. म्हणजे फोर्सला रिझॉल्व्ह करायचं आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन किंवा या दोघांची मल्टिप्लिकेशन पटकन व्हॅल्यू मिळवायची. व्हॅल्यू मिळवली की प्लस लिहायचं की मायनस लिहायचं डिसिजन घ्यायचं. अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ॲक्यूट असेल तर प्लस, अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑप्ट्यूज असेल तर मायनस. बरोबर? ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी आता ओरली करू आपण नेक्स्ट लेक्चरला. हळूहळू तुम्ही अजून थोडस ऍडव्हान्स लेवलला विचार करू शकाल. ठीक आहे, थांबूया या लेक्चरला इथं. Online people, just reply me CW and then you can leave the lecture. So, let me end the lecture.